असलेला जो टॉपिक आहे तो सेंटेन्स टाईप म्हणजेच वाक्याचे प्रकार, टाईप ऑफ सेंटेन्स असंही त्याला म्हणू शकतो आपण. जे वाक्याचे जे प्रकार आहेत तीन प्रकारचे. सिंपल सेंटेन्स, ज्याला साधं वाक्य असं म्हटलं जातं. त्यानंतर नंबर 2 कंपाऊंड सेंटेन्स, ज्याला मिश्र वाक्य असं म्हटलं जातं. आणि नंबर 3 कॉम्प्लेक्स सेंटेन्स, ज्याला संयुक्त वाक्य असं म्हटलं जातं. हे वाक्याचे तिन्ही प्रकार पाहिल्याच्या नंतर बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी मला विचारतात, सर वाक्य जे आहेत हे इंग्लिशमध्ये दिसतात परंतु मेंदू मात्र मराठीमध्ये बंद पडतो. त्याच्या पाठीमागचं कारण हे असतं की हे सेंटेन्स टाईप ओळखत असताना याच्या मिनिंग पेक्षा स्ट्रक्चर जे आहे ते अत्यंत महत्वाचं असतं. जर तुम्ही स्ट्रक्चरवर लक्ष दिलं तर वाक्याचा प्रकार सहजपणे ओळखता येतं आणि एक असलेलं जे सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सचं दुसऱ्या सेंटेन्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन करणं सहज शक्य होतं. हे वाक्य सिंपल आहे म्हणजे साधं आहे, कंपाऊंड आहे, मिश्र स्वरूपाचं आहे की कॉम्प्लेक्स आहे, संयुक्त स्वरूपाचं आहे, हे ओळखण्यासाठी फक्त मी तुम्हाला 3 ट्रिक देणार आहे. या तिन्ही असलेल्या ट्रिक जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर हे वाक्य तुम्ही सहजपणे ओळखू शकता. सिंपल सेंटेन्स मध्ये एकच क्लॉज असतो म्हणजे एकच सेंटेन्स असतं जे मिनिंगफुल एक प्रकारचं सेंटेन्स दिलेलं असतं. त्यामुळे हे सेंटेन्स ओळखणं म्हणजे सिंपल सेंटेन्स ओळखणं दॅट इज व्हेरी इझी, खूप सोपं असतं. परंतु कंपाऊंड सेंटेन्स जे आहे ते कंपाऊंड सेंटेन्स ओळखणं थोडंसं अवघड असतं. याच्या पाठीमागचं कारण हे असतं, कंपाऊंड सेंटेन्स मध्ये 2 इंडिपेंडेंट क्लॉज असतात. म्हणजे एक इंडिपेंडेंट क्लॉज आणि दुसरा इंडिपेंडेंट क्लॉज, आणि या दोन्ही असलेल्या क्लॉजला जोडण्यासाठी एक कोऑर्डिनेटिंग कंजक्शन वापरलेलं असतं. जसं की अँड असेल, ऑर असेल, बट असेल, एट असेल, यासारखे जे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे ते वापरलेलं असतं. तर जे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं म्हणजे जे संयुक्त वाक्य असतं, या संयुक्त वाक्यामध्ये एक इंडिपेंडेंट क्लॉज असतो तर एकापेक्षा अधिक डिपेंडंट क्लॉज असतात आणि या पद्धतीनं हे जे सेंटेन्स आहे संयुक्त वाक्य तयार होतं. तर पाहूया याचे एक एक्झाम्पल आणि अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण हे असलेले जे सेंटेन्स टाईप आहेत अगदी क्लिअर करूया की जे तुम्ही कधीच विसरणार नाही.